पण सर्वात मोठी हानी झाली आहे ती पवार कुटुंबियांची. पवार कुटुंबियांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याची ताकद असलेला माणूस अजित पवार, नेमके तेच गेले. आत्ताच राजस्थानमध्ये माझं आगमन झालं आणि विमानातनं उतरतानाच भ्रमणध्वनीवरनं लीडर धडाडीचे महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची दुःखद वार्ता कानावर पडली. एका शब्दात त्यांचं वर्णन करायचं असेल तर निडर. कुठलाही निर्णय मनाशी घेतल्यानंतर परिणामांची चिंता न करता त्याची अंमलबजावणी करणं ही त्यांची हतोटी होती. त्यांचं चालणं, त्यांचं वागणं हे राजकारणातल्या जी एक अशी बनलेली जी काही मोल्ड असतो त्याच्या बाहेरचं अजित पवार हे पारंपरिक पद्धतींवर फार विचार करत नसत. मी 1990 सालापासून त्यांच्याबरोबर आहे. अर्थात मधला काही काळ जी परिस्थिती होती त्याच्यात आम्ही गेलो, पण तरी आपलेपणा कधी हरवला नाही. मला वाटतं की आज महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावलाय, जी पोकळी भरून येणार नाही. पण सर्वात मोठी हानी झाली आहे ती पवार कुटुंबियांची. पवार कुटुंबियांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याची ताकद असलेला माणूस अजित पवार, नेमके तेच गेले. ही हानी पण भरून निघू शकत नाही. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळवून याच्यापेक्षा आपण काय बोलू शकतो. पण महाराष्ट्राची झालेली हानी भरून निघू शकत नाही एवढं म्हणतो अत्यंत प्रामाणिक मनाने मी सांगतो. महाराष्ट्राची मोठी हानी झाली. देव या मृतात्म्यास शांती देऊ एवढीच प्रार्थना.